नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. खेडमध्ये मुंबई रत्नागिरी मार्गावर मध्यरात्री भीषण अपघात. गणेश मूर्ती घेऊन जाणाऱ्या टेम्पोला वॅगनरची जोरदार धडक. भीषण अपघातात तिघे जखमी. तामिळी घाटातील दरीत आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह. परिसरात उडाली खळबळ. अपघात की घातपात, पोलिसांकडून तपास सुरू. रत्नागिरी एमआयडीसी परिसरात जेके फाईल भागात गांजा विक्रीचा प्रयत्न. एका संशयिताला पोलिसांकडून अटक. आणि गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी मोठी बातमी. गणपतीपुळेचा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी खुला. पाहूया सविस्तर वृत्त. खेडमध्ये मुंबई रत्नागिरी मार्गावर मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरणे नाका येथील वारकरी मठासमोर गणेश मूर्ती घेऊन जाणाऱ्या टेम्पोला वेगनर कारची पाठीमागून जोरदार धडक झाली. या अपघातात कारमधील एका पुरुषासह 2 महिला जखमी झाल्या असून त्यातील एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पेण येथून गणेश मूर्ती घेऊन साखरप्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोला गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वॅगनर कारने धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की वॅगनरची दिशा बदलून ती मुंबईच्या दिशेने वळली, तर टेम्पो काही अंतर पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला थांबला. या धडकेत टेम्पोमधील गणेश मूर्तींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कारमध्ये रोहन, बाळकृष्ण, बाळसराफ, सोनल चव्हाण आणि कोमल शिर्के हे प्रवास करत होते. हे तिघे बदलापूरहून गणपतीपुळेकडे जात होते. अपघातानंतर तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. तामिळी घाटातील सुमारे 20 फूट खोल दरीमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या दरम्यान घाटातील महिंद्रा थार वाहनाचा अपघात झालेल्या परिसरात हा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरी खोल असल्यानं SVRSS रेस्क्यू टीम कोलाड आणि शेलार मामा रेस्क्यू टीम भिरा माणगाव यांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत महिलेचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे असून तिने लालसर रंगाचा टॉप, काळ्या रंगाची लेगिन्स आणि निळ्या रंगाची ओढणी परिधान केली होती. तिच्या डाव्या हातावर स्टार आणि विंचूचे तर उजव्या हातावर राम आणि ओमचे टॅटू आहेत. महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. तिचा मृत्यू अपघातामुळे झाला की घातपात करून मृतदेह दरीत फेकण्यात आला, या दोन्ही शक्यता पोलीस तपासतात. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवालानंतर मृत्यूचे नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. माणगाव पोलीस पुढील तपास करत आहेत. माणगाव पोलीस ठाण्यातून आपल्याला कॉल आला की कामिनी घाटामध्ये एका पॉईंटवरती एका महिलेचा मृतदेह दिसून येत आहे. तर आपण त्या ठिकाणी जाऊन सर्च ऑपरेशन करून त्या महिलेचा मृतदेह आपण तपासला असता ती महिला मृत अवस्थेत आपल्याला आढळून आलेली आहे. मृतदेह आपण बाहेर काढून रोडच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आलेले. साधारण 15 ते 20 फुटाच्या अंतरावरती रस्त्यापासून हा मृतदेह खाली आपल्याला तरी आढळून आलेला आहे. साधारण प्रथमदर्शनी ही एक ॲक्सिडेंट नसेल तर हत्या असल्याचा एक आपल्याला अँगल दिसून येतोय. तरीसुद्धा पोलीस प्रशासन असेल, फॉरेन्सिक टीम असेल, हे त्यांच्या परीने शोधकार्य चालू केलेलं आहे आणि पुढील तपास माणगाव पोलीस करत आहे. रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील जेके फाईल भागात गांजा विक्रीचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. पेट्रोलिंग दरम्यान डीबी पथकाने गांजा विक्रीच्या उद्देशाने आलेल्या एका संशयिताला ताब्यात घेतलंय. त्याच्याकडून 178.5 ग्रॅम गांजा आणि गांजा विक्रीसाठी वापरण्यात येणारी TVS एंटॉर 125 दुचाकी असा एकूण 64,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. डीबी पथकाला एक इसम गांजा विक्रीच्या उद्देशाने येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने जेके फाईल एमआयडीसी परिसरात सापळा रचला. 2 पंचाल समक्ष संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सुमारे 9,000 रुपये किमतीचा 178.5 ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच 55,000 रुपये किमतीची TVS एंटॉर 125 दुचाकी जप्त करण्यात आली. या प्रकरणी सूरज नांदिवले याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. तब्बल 60 दिवसांनंतर गणपतीपुळेचा समुद्रकिनारा पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. पावसाचा जोर कमी झाल्याने आणि समुद्रातील स्थिती काहीशी निवळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 26 जून पासून गणपतीपुळेचा समुद्रकिनारा बंद ठेवण्यात आला होता. मात्र आता परिस्थिती सुधारल्याने पर्यटन व्यावसायिक आणि स्थानिक ग्रामस्थांकडून किनारा खुला करण्याची मागणी करण्यात येत होती. याबाबत 24 ऑगस्ट रोजी गणपतीपुळे ग्रामपंचायतमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत पर्यटन व्यावसायिक
आणि ग्रामस्थांनी समुद्रकिनारा पर्यटकांसाठी खुला करण्याची मागणी केली। त्यानंतर सोमवारी दुपारपासून समुद्रकिनारा खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे गणपतीपुळ्यात पुन्हा एकदा पर्यटकांची गर्दी पाहायला मिळणार आहे। मालवण तालुक्यातील त्रिंबक देऊळवाडी येथील 82 वर्षीय शेतकरी हरिश्चंद्र लाडोबा परब यांना 4 महिन्यांपासून जमिनीचा सातबारा 8 आणि फेरफार मिळत नसल्याचा आरोप आहे। याबाबत त्यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडे तक्रार केली। या प्रकरणावरून नाईक यांनी महसूल विभाग आणि शासन आपल्या दारी उपक्रमावर टीका केली आहे। हे त्रिंबक गावचे हरिश्चंद्र लाडोबा परब म्हणून सामान्य शेतकरी आहे। यांचं वय आता 82 आहे। हे गेले 4 महिन्यापूर्वी ह्यांची जमीन दुसऱ्याच्या नावावर झाली म्हणून असं यांना समजलं, म्हणजे त्यांच्या भावकीतच, आणि ती वाटपमुळे झाली असेल, कशामुळे झाली असेल हा विषय वेगळा आहे। परंतु ते 4 महिन्यापासून त्रिंबकच्या तलाट्याकडे सातत्याने 7/12 आणि 8 मागत आहेत। आता 4 महिन्यात झाले, 2 महिन्यापूर्वी आले, माझ्याकडे ते 15 दिवसापूर्वी आले आणि मी त्रिंबकच्या तलाट्याला फोन केला। बरोबर ना? हो, सांगा तिथला। हां, किती दिवस झाले तुम्ही मागतात फेरफार? तिकडे बघा फेरफार किती दिवस झाले मागतात? आणि मी त्याला 15 दिवसापूर्वी त्रिंबकच्या तलाट्याला फोन केला किंवा त्या माणसाची तलाठी 7/12 द्या, फेरफार द्या। त्यांना आज देतो, उद्या देतो। आता माझं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कर्तव्यदक्ष असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना, प्रांतांना, तहसीलदारांना आणि पालकमंत्र्यांना एक आव्हान आहे की तुम्ही काही दिवसापूर्वी आम्ही बघितलं या जिल्ह्यात महसूल मंत्री सुद्धा येऊन गेले आणि लोकांना दाखले देण्याचं आपण नाटक केलं की महसुलातलं कुठलंही काम पेंडिंग ठेवणार नाही म्हणून सांगितलं आणि अनेक दाखले आपण लोकांना दिल्याचा फोटो काढले, सेशन केले आणि तरी पण आज महसूल मंत्री साहेब, पालकमंत्री साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब आपण लोकांना विचारा की अजूनही लोकांचे जे फेरफार आहेत ते अनेक दिवस म्हणजे 4-4, 5-5 वर्ष पेंडिंग आहेत की लोकांचे वारस तपास आहेत, फेरफार आहेत, नोंदी घालायचे आहेत। हे अनेक शेतकऱ्यांच्या पेंडिंग व्यवस्थेत आहेत आणि आज ह्या परबांसारख्या सामान्य माणसाला आज 4-4 महिने नुसता फेरफार मिळत नाही आणि कसलं तुमचं महसूल तुम्ही सांगताय महसूल 15वडा, महसूल लोकांना दाखले देताय, जे दाखले लोकांचे आहेतच। आज जातीचे दाखले किती पेंडिंग आहेत। आज भूमी अभिलेखमध्ये तुम्ही गेलात आणि भूमी अभिलेखमध्ये किती लोकांची पेंडिंग, तिथे पैसे भरून घेत नाहीत, पैसे भरून त्यांना नोंदणीची तारीख मिळत नाही, त्यांना एखादा नकाशा पाहिजे असला तर मिळत नाही आणि त्यामुळे या संदर्भात अशा सामान्य माणसांचा आवाज तुम्ही कधीतरी ऐका आणि हे जे महसुलातले गब्बर अधिकारी झालेले आहेत, जे फक्त ह्यांच्याकडनं तुमच्याकडनं काय अपेक्षा होती? पैसे मागत होते, कोणाला पैसे मागितले होते? त्याच्यामुळे 10,000 रुपये कोणाला घेतले? त्या शिपाई घेतल्या 3 वर्गाचे बाहेर। हां, हे बघा ह्यांना ते ह्यांना ते 10,000 घेतले, नंतर तो वेगळा तिथे नेऊन दिला पटला। आता हे तिथे चर्चा होते की ह्याला 10,000 रुपये दिले पाहिजे, त्याला 20,000 रुपये, ह्या नेमक्या माणसांना पैसे मागण्याचं काम असतं आणि त्यामुळे ह्या संदर्भात आता मी एक येणाऱ्या सोमवारी मी एक कुडाळ प्रांतांना आणि कुडाळ आणि मालवणच्या तहसीलदारांकडे लोकांना एक आवाहन करणार आहे की तुम्ही ज्यांची पेंडिंग जे कामं आहेत, ही कामं महसूलच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही, ती पेंडिंग कामं घेऊन या, प्रांताधिकाऱ्यांना आपण जाऊया आणि मी तुम्हाला लवकरच तारीख। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।